पुण्यातील नारेगाव एमआयडीसी परिसरात घडलेली ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. प्रेमाच्या नावाखाली कोणीतरी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतं, यावर विश्वासच बसणार नाही. दिनेश कुळसे, वय 24, हा एका खासगी कंपनीत काम करणारा साधा, मेहनती आणि स्वप्नाळू तरुण होता. त्याच्या आयुष्यात 2 महिन्यांपूर्वी अंतला, वय 32, ही विधवा महिला आली. दोघंही एकाच कंपनीत काम करायचे. कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. सुरुवातीला अंतला दिनेशसोबत खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागायची. ती त्याला रोज फोन करायची, गप्पा मारायची आणि त्याच्यासोबत वेळ घालवायची. दिनेशला वाटायचं की त्याला खरं प्रेम मिळालंय. त्याच्या मनात भविष्याची स्वप्न रंगू लागली. पण त्याला काय माहीत होतं की हे प्रेम फक्त एक सापळा आहे. 8 एप्रिल रोजी त्यांनी पहिल्यांदा एका लॉजवर भेटण्याचं ठरवलं. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्या दिवसापासून अंतलाचं खरं रूप समोर यायला लागलं. आता अंतला बदलली. ती दिनेशवर लग्नासाठी दबाव टाकायला लागली. दिनेश, तू माझ्याशी लग्न कर, असं ती रोज म्हणायची. दिनेशने स्पष्ट सांगितलं, अंतला, आपण लग्नाबद्दल कधी बोललो नाही. मी अजून तयार नाही. पण ती ऐकायलाच तयार नव्हती. तिने दिनेशला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तिने दिनेशच्या वाढदिवसाला त्याला 80,000 रुपयांची मोटरसायकल भेट दिली होती. आता ती म्हणायची, जर तू लग्न नाही केलं तर मला 80,000 रुपये परत दे. नाहीतर मी पोलिसांत तक्रार करेन की तू मला लग्नाचं आमिष दाखवून फसवलंस. एवढंच नाही, ती धमकी द्यायची, मी तुझ्या घरी येऊन बसेन आणि तुझी अब्रू काढेन. अंतला रोज फोन करायची, मेसेज पाठवायची आणि दिनेशला मानसिक त्रास द्यायची. कधी-कधी तिचे फोन कॉल्स 2-2 तास चालायचे. दिनेश हा साधा मुलगा, त्याला हा सगळा त्रास सहन करणं अशक्य झालं. तो तणावात गेला, रात्री झोप लागेनाशी झाली. त्याच्या मनात भीती निर्माण झाली की अंतला खरंच त्याच्या कुटुंबाला त्रास देईल. शेवटी 2 मे रोजी दिनेशचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. ही बातमी परिसरात पसरली आणि सगळ्यांना धक्का बसला. पोलिसांनी तपास सुरू केला. दिनेशच्या मोबाईलमध्ये अंतलाचे अनेक कॉल्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्स सापडल्या. त्या रेकॉर्डिंग्समधून स्पष्ट झालं की गेल्या 15 दिवसांपासून अंतकलाने दिनेशला प्रचंड मानसिक त्रास दिला होता. तिच्या धमक्या, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या त्रासामुळे दिनेश हताश झाला होता. पोलिसांनी अंतलाला ताब्यात घेतलं आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला. तपासात असंही समोर आलं की अंतला यापूर्वीही अशा घटनांमध्ये सामील होती. ती प्रेमाच्या नावाखाली तरुणांना फसवायची आणि त्यांना ब्लॅकमेल करायची. पोलिसांनी तिच्यावर कठोर कारवाई करण्याचं ठरवलं आणि हा खटला आता कोर्टात चालू आहे. मित्रांनो, ही घटना खरंच धक्कादायक आहे. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग किती भयानक परिणाम करू शकतं, हे दिनेशच्या कहाणीतून दिसतं. जर अंतकलाने दिनेशला इतका त्रास नसता दिला, तर कदाचित तो आज आपल्यात असता. प्रेम हे विश्वास आणि आदर यावर टिकतं. पण काही लोक या पवित्र नात्याचा गैरफायदा घेतात. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? प्रेमात फसवणूक झाल्यावर कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात? खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.